आज सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गतल्या दोन महत्वाच्या विषयांवरचा आढावा मी जिल्हा परिषदेमध्ये येऊन घेतला। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेशी संबंधित आणि नगरपालिकेशी संबंधित स्वच्छ भारत अभियान, म्हणजे ज्या गोष्टीचा आपण आता पाहिलं असेल, आपल्या पाचगणी नगरपालिकेला एक पारितोषिक मिळालं, आपल्या मलकापूरला एक पारितोषिक मिळालं आणि कराडला मिळालं। तर त्या अनुषंगाने ग्रामीण भागामधलं सर्वेक्षण आता सुरू आहे। आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण स्वच्छता येतात। ग्रामीण भागातली स्वच्छता म्हणजे आपण काही ठिकाणी बघतो, गावातला किंवा गावाच्या जवळपासल्या बाजारपेठेतला असा कचरा, तिथले काही लोक बाजारपेठ बंद झाली किंवा व्यवसाय बंद झाला की रात्री पिशवीत भरून रस्त्याच्या कडेला आणून टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यात सगळीकडे फिरताना आपल्याला ते दिसतं। तर त्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी केले। अगदी पूर्ण ऍक्शन मोडवर सगळे बीडीओ, सगळे मुख्याधिकारी यांना आम्ही सूचना दिल्यात। आज अगदी तास दीड तास मी त्यांचा डीप मध्ये आढावा घेतला। प्रायोगिक तत्वावरती आपण त्याचं खत तयार करणारे 6 प्लॅन्ट जिल्ह्यामध्ये आपण मंजूर केले। काही CSRचे पैसे काढले तर काय आपण जिल्हा परिषदेत दिलेत। त्यातला एक मला वाटतं चालू झालाय आणि बाकीचे आपण आता लवकरच ते चालू करतोय। मी आज सूचना दिल्या बैठकीमध्ये की एका जिल्हा परिषद गटामध्ये एक, म्हणजे छोट्या ग्रामपंचायतीला कचऱ्याचं विल्हेवाट लावून त्याचं खत तयार करणं किंवा बायोगॅस तयार करणं शक्य होत नाही। तर एका जिल्हा परिषदेच्या गटामध्ये साधारणतः 20-25 गावं असतात। तर त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गायरान जमीन असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी ती उपलब्ध करून द्यावी आणि तिथं जिल्ह्याच्या CSR मधला काही निधी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही CSRची एक मीटिंग घ्या आणि त्या लोकांना आवाहन करा की तुम्ही काही पैसे घाला, आम्ही जिल्हा नियोजन मधनं आणि इतर कुठल्या योजनेतनं पैसे देऊ, पण कचऱ्याची विल्हेवाट लावणारे प्लॅन्ट जोपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण करत नाही तर तो एक कार्यक्रम आम्ही आता हातात घेतलाय। 1 महिन्याचा कालावधी BDO आणि CO आपण दिलेला आहे। ते जागृती करतील, सगळ्या गट तुमच्या ग्रामसेवकांवरती, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वरती जबाबदारी करतील। सातारा नगरपालिकेने एक वॉर्डन नेमलेले आहेत काही ठिकाणी आणि ते वॉर्डन असं कचरा टाकणाऱ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्या त्याच माणसाला ते दाखवतात। मला 2-3 व्हिडिओ सुद्धा प्रेझेंटेशन मध्ये दाखवले की तो कचरा ज्या व्यक्तीनं टाकलाय ते जर रेकॉर्डिंग झाले की त्याच व्यक्तीनं तिथला कचरा स्वतः उचलून पिशवीत भरून पुन्हा कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकलाय। तर असं सुद्धा प्रयोग ग्रामीण भागात करायच्या सूचना आज मी दिल्यात। 1 महिन्यात या सगळ्या बाबींची तयारी करून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक जिल्हास्तरीय त्याचं शिबिर घेतोय। सगळे सरपंच, जिल्ह्यातले सगळे मुख्याधिकारी, जिथं नगराध्यक्ष असतील तिथले नगराध्यक्ष आणि एकदम म्हणजे टॉप प्रायोरिटीवरती हे अभियान, ग्रामीण स्वच्छता अभियान जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी करतोय। सर्व माननीय विधानसभा सदस्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपापल्या आमदार फंडातनं किंवा आपापल्या इतर जे काही उपलब्ध आमदार महोदयांना निधी असतात त्यातनं हे घनकचरा व्यवस्थापन असेल, स्वच्छ भारत मिशन मधल्या ज्या काय आपल्याला फॅसिलिटीज उपलब्ध करायच्या स्वच्छतेसाठी त्याला प्राधान्यानं आमदार महोदयांनी सगळ्या निधी द्यावा अशी सुद्धा विनंती मी स्वतः सर्व आमदारांना या ठिकाणी करणार आहे। त्याच्याच बरोबर आपण जिल्हा परिषदेची एकूण परिस्थिती, वित्तीय परिस्थिती, कारण जिल्हा परिषदेला आता सदस्य निवडणूक न झाल्यामुळे 15व्या वित्त आयोगाचा जो निधी यायचा आपल्याला तो 21-22 पासून 15व्या वित्त आयोगाचा निधी आलेला नाही। पण तरी सुद्धा प्रायोरिटी जिल्हा परिषदेची पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण आणि जिल्हा परिषदेकडचे छोटे बंधारे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये पाणी अडवू शकतो। आरोग्याच्या बाबतीत CO मी सांगितलं, गेल्या वर्षी पण मी पालकमंत्री होतो, मी सगळ्यात जास्त निधी औषधासाठी, आरोग्य विभागासाठी आणि शिक्षण विभागासाठी जिल्हा नियोजन मध्ये जिल्हा परिषदेला दिलेला आहे। औषधाचा पुरवठा पुरेसा सगळीकडे असला पाहिजे त्या सूचना मी दिल्या। काही ठिकाणी असं जाणवलं, विशेषतः डोंगरी भागात, पावसाळ्याच्या प्रदेशाच्या भागात आपण पूर्वी जनरेटर सेट, विद्युत पुरवठा खंडित झाला तरी PSCला जनरेटर सेट दिलेले आहे, पण ते जनरेटर सेट बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त आहेत किंवा पूर्ण क्षमतेनं चालत नाही। तर मी आजच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पण सांगितलं, जिथं जनरेटर सेट असे खराब असतील, एकतर काही थोडे पैसे घालून ते दुरुस्त होणार असते तर दुरुस्त करा, नाहीतर जिल्हा परिषदेच्या निधीतनं जनरेटर सेट
किमान प्रत्येक पीएससीचं रात्रीच्या वेळी कुठे विद्युत पुरवठा खंडित झाला तर जनरेटर सेटवर लाईट चालू राहिली पाहिजे, ते आपण करतोय. मागं मी सांगितलं तसं स्मार्ट पीएससी आणि मॉडेल स्कूल ही तर योजना आपली जिल्ह्यात एकदम अतिशय प्रभावीपणाने सुरू आहे. आता काही स्मार्ट पीएससीचं आमच्या माननीय मंत्री महोदयांनी उद्घाटन देखील केलं. मग ग्रामीण विकास मंत्री गोरे साहेबांनी एक उद्घाटन केलं. मला वाटतं आणि एक झालं कुठलं नाही, अजून 3 तयार आहेत. आपण त्याचे उद्घाटन करतो. ही योजना जिल्ह्यात पहिल्यांदा आपण आणली. यापूर्वीचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे असताना आणि आता पाटील साहेब आले त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं. एकूण इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा परिषद चांगला असावं, उत्पन्नाचा स्रोत वाढवावे. मी जिल्हा परिषदेला मागच्या टर्ममध्ये मी पालकमंत्री असताना सगळ्यात पहिला पश्चिम महाराष्ट्रातला मानिनी मॉल, त्याला पूर्ण आपण पैसे दिले 14 कोटी रुपये आपण दिले. पाचगणीच्या बाजार मध्यवर्ती ठिकाणी आपण मानिनी मॉल महिलांच्यासाठीचा चालू करतोय. साताऱ्यामध्ये सुद्धा आम्ही तशाच पद्धतीचा एक मानिनी मॉल, जी जिल्हा परिषदेची कोणी नाक्यावरची जागा आहे, सभापती निवास वगैरे जिथं आहे, ते सभापती निवास आम्ही शिफ्ट करू दुसरीकडे. त्या ठिकाणी अद्यावत मॉल, म्हणजे जसे मुंबई पुण्यामध्ये मोठे मॉल असतात पण ते पूर्ण महिलांनी चालवलेले, अशा पद्धतीचा एक प्रस्ताव मी शिवोला तयार करायला सांगितलेला आहे. या दृष्टीनं सर्वसाधारण ह्या 2 विभागांचा मी आढावा घेतला. एकंदर कामकाज जिल्हा परिषदेचं समाधानकारक आहे. पंचायत समितीच्या सगळ्या गट विकास अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या बाबतीत पण आम्ही सूचना दिल्यात, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्यात आणि उत्पन्नाचे स्रोत जिल्हा परिषदेचे वाढवायचे या दृष्टीनं आढावा घ्यायच्या सूचना शिवोला दिलेल्या आहेत. या 2 विषयांची बैठका झाली. धन्यवाद.